बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबशे. आज बीडच्या जवळच शिवदारा रस्त्यावर एका महिलेचं प्रेत आढळून आल्यानं प्रचंड खळबळ आली आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्यानंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याची जी काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी या घटनास्थळावर आलेत, तर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी देखील या ठिकाणी आले पाहायला मिळत आहेत. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हेच ते घटनास्थळ आहे. या ठिकाणी एका अज्ञात महिलेचं प्रेत या ठिकाणी सापडल्यानं प्रचंड या ठिकाणी खळबळ उडाली आहे. माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर ही जी काही फॉरेन्सिक लॅब जी काही व्हॅन आहे ही देखील या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. नागरिकांनी या परिसरातील प्रचंड गर्दी सुद्धा केली पाहायला मिळते. जी काही प्रेत आहे ते खूप 2-4 दिवसाचं असावं, कारण जी काही महिला आहे ती महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही. ती कुठून आली, महिला कोणाची आहे, कुठली आहे, हे मात्र अद्याप पोलिसांना पत्ता लागलेला नाही, कारण अद्याप त्या महिलेची ओळख पटलेली नाही. मात्र ही घटना आज ज्यावेळेस ही उघडकीस आली त्यावेळेस मात्र या ठिकाणी पोलिसांसह अधिकाऱ्यांनी मोठा फौजफाटा त्या तपासांती आलेला पाहायला मिळतोय. ग्रामीण पोलीस, त्याबरोबर फॉरेन्सिक लॅब असेल, त्याबरोबर स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे या ठिकाणी आलेली पाहायला मिळते. बीडच्या जवळच असणारं हे शिवदारा परिसर आहे आणि शिवदारा परिसरामध्ये जी काही रस्त्यालगत असणारी ही जी काही घटना आहे ही घटना ज्यावेळेस उघडकीस झाली त्यावेळेस मात्र प्रचंड खळबळ उडाली पाहायला मिळते. बीड पासून अगदी जवळ असणारं हे जे काही ठिकाण आहे, ही जी काही या ठिकाणचं घटना आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगितलं जात आहे की ही महिला जी आहे ही ज्या ठिकाणी पडली आहे त्या ठिकाणी तिच्या खाली एक गादी आहे. म्हणजे प्रत्यक्षदर्शनी पाहिलं गेलं तर ही महिला या ठिकाणी
कोणीतरी आणून टाकली आहे असं प्रत्यक्षदर्शींनी लक्षात येत आहे. काही पोलिसांच्या गाड्या देखील या ठिकाणी आता परत येत आहेत. नेमका हा प्रकार काय आहे, नेमकी ही महिलेची हत्या कोणी केली, ही महिला कुठली आहे याचा अद्यापही तपास लागलेला नाही. मात्र या ठिकाणी आता फॉरेन्सिक लॅब असेल, श्वान पथक असेल, फिंगर पथक असेल, त्याचबरोबर जी काही पोलिसांच्या गाड्या आहेत नक्कीच आलेल्या पाहायला मिळत आहेत. हे घटनास्थळ अगदी रस्त्याच्या कडेला आहे. मात्र पाहायला गेलं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कारण या महिलेचं या ठिकाणी प्रेत कोणी आणून टाकलं, तिला कोणी मारलं, कसं मारलं हे मात्र आता तपासांती समोर येणार आहे. मात्र प्रत्यक्षदर्शनी पाहिलं गेलं तर ही जी काही महिला आहे, ही महिला अगोदरच दुसऱ्या ठिकाणी मारलं असावं आणि नंतर या ठिकाणी आणून टाकलं असावं असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आता फॉरेन्सिक लॅब असेल, त्याचबरोबर या ठिकाणी डॉग स्क्वॉड आहेत ते देखील आलेले पाहायला मिळत आहेत. या ठिकाणचा परिसर